सेक्स टायमिंग कमी झालं आहे, इजॅक्युलेशन लवकर होत आहे, कॉन्फिडन्स कमी झाला आहे, तर काळजी करू नका, तुम्ही एकटे नाहीत. यासारखे बरेच जण या समस्येला सामोरे जात आहे. आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला मेडिकली प्रूव्हन टिप्स देणार आहे, जेणेकरून तुमचा सेक्स टाईम हा इम्प्रूव्ह होणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. व्हिडिओ हा नेहमीप्रमाणे इन्फॉर्मेटिव्ह म्हणजेच माहितीपूर्ण आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला बिलकुल विसरू नका. तर सुरू करायचा आजचा आपला हा व्हिडिओ. टिप्स पाहण्यापूर्वी पी म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे नक्की काय, कधी म्हणायचं हे पाहूयात. तुमची क्रिया 1 ते 2 मिनिटात जर संपत असेल, म्हणजे वीर्यस्खलन हे 1 ते 2 मिनिटात होत असेल, कंट्रोल राहत नसेल, तर या क्रियेला शीघ्रपतन म्हणजेच प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असं म्हणतात. पहिली टिप, स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक. जर तुम्हाला शारीरिक संबंध करत असताना स्खलन होणार आहे असं जाणवलं तर थोडा वेळ थांबायचं आहे आणि काही सेकंदांनी पुन्हा ती क्रिया स्टार्ट करायची आहे. साधारण 3 ते 4 वेळा तुम्ही ही क्रिया करू शकता. हळूहळू तुम्हाला कंट्रोल येऊ लागतो आणि भविष्यात तुमचा सेक्स टायमिंग देखील वाढण्यास मदत होऊ शकते. टिप नंबर 2, स्क्वीज मेथड. या मेथडमध्ये काय केलं जातं की जेव्हा स्खलन होणार आहे असं जाणू लागतं त्यावेळेस पेनिसचा जो पुढचा भाग आहे त्याला ग्लान्स म्हटलं जातं, म्हणजे हेड, त्याच्या बेसला थोडंसं प्रेस केलं जातं, प्रेशर दिलं जातं काही सेकंदापुरतं, 5 ते 10 सेकंद. त्यानंतर ती पुन्हा क्रिया सुरू केली जाते. ही टिप कुणाला उपयोगी आहे, जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी टिप आहे. टिप नंबर 3, पेल्विक फ्लोअरच्या मसलच्या एक्सरसाइज, याला किगल एक्सरसाइज असं म्हटलं जातं. जसं आपल्याला शारीरिक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी जिममध्ये जाऊन आपण काही एक्सरसाइज करतो, त्याचप्रमाणे पेल्विक फ्लोअरच्या मसलचा एक्सरसाइज करणं देखील महत्त्वाचं असतं. या एक्सरसाइजमुळे होतं काय, तर तुमचा इजॅक्युलेशन टाईम हा इम्प्रूव्ह होऊ शकतो. साधारण 4 आठवड्यापासून ते 6 आठवड्यापर्यंत ह्या एक्सरसाइज केल्या तर परिणाम चांगला दिसून येऊ शकतो. किगल एक्सरसाइजवर मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ पाहायला बिलकुल विसरू नका. त्यामध्ये मी डिटेल माहिती दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, व्हिडिओ अवश्य पाहावा. त्यानंतर टिप नंबर 4, माइंड कंट्रोल आणि ब्रीदिंग. ओव्हर एक्साइटमेंट हा शीघ्रपतनामध्ये पाहण्यात येणारा प्रमुख फॅक्टर असतो, त्यामुळे ओव्हर एक्साइटमेंट होता कामा नये. आपला फोकस थोडासा शिफ्ट केला गेला पाहिजे, अतिउत्तेजित राहता कामा नये. यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता. याचबरोबर योगा यासारख्या एक्सरसाइज देखील अतिशय उपयुक्त असतात. माइंडफुलनेस टेक्निक देखील उपयोगी पडतात. यानंतर पुढची महत्त्वाची टिप म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल. मी वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की हेल्दी लाईफस्टाईल इज इक्वल टू बेटर सेक्शुअल हेल्थ. तर लवकर झोपणं, लवकर उठणं, सकाळी उठल्यानंतर किमान अर्धा तास व्यायाम करणं, अल्कोहोल, स्मोकिंग इत्यादी सवयी न करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आहारामध्ये तुम्ही झिंक असणारं कंटेंट असणारं फूड घेऊ शकता. याचा देखील टेस्टोस्टेरॉनवरती चांगला परिणाम होतो. झोप जर तुमची चांगली झाली तर टेस्टोस्टेरॉन हा चांगल्या प्रकारे काम करतो. मॉर्निंग डिरेक्शन देखील तुम्हाला उत्तम प्रकारे येऊ शकतो. अशा प्रकारे ही टिप देखील महत्त्वाची आहे. पुढची टिप म्हणजे हस्तमैथुनाची सवय लवकरात लवकर सोडायला पाहिजे. बरेचसे तरुण व्यक्तींना हस्तमैथुनाची सवय लागलेली असते. हस्तमैथुनाची सवय लागल्यानंतर आपण त्या अतिउच्च बिंदूपर्यंत लवकरात लवकर पोहोचतो आणि ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष बेडवरती ती कृती करत असतात त्यावेळेस तुम्हाला शीघ्रपतनासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. हस्तमैथुन आणि शीघ्रपतनाचा जवळचा संबंध कसा आहे हे देखील मी एका व्हिडिओमध्ये डिटेल समजावून सांगितलेलं आहे. ती लिंक देखील तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली पाहायला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाची शेवटची टिप म्हणजे स्वतःच्या मनाने कोणतीही औषधं, साधनं डॉक्टरांच्या सल्ल्याव्यतिरिक्त अशा समस्यासाठी बिलकुल वापरू नका. प्रॉपर गायडन्सची मदत घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही समस्या इम्प्रूव्ह होऊ शकते योग्य ती टेक्निक वापरून, करेक्ट इन्फॉर्मेशनच्या साहाय्याने आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारच्या समस्या निश्चितपणे सोडवल्या जाऊ शकतात. फक्त तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतनासंबंधी एक डिटेल व्हिडिओ आणि काही घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक उपाय ही सांगितलेलं आहे. तोही व्हिडिओ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. याचबरोबर इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे ताठरता न येणं किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन होणं, अशा प्रकारच्या समस्यांवरती मी सेपरेट प्लेलिस्ट बनवल्या आहेत. त्या प्लेलिस्ट देखील पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ अतिशय इन्फॉर्मेटिव्ह होता. नक्की शेअर करा. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.